आराखड्यामध्ये आमचा संकलन नाम्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात ते वहापत याच्यामध्ये केलेला आहे. तर एक तर त्याची अंमलबजावणी आयुक्तांना सांगितलं त्या प्रभागामध्ये काही एका वॉर्डाकडे मला वाटतं प्रभाग एक झोनकडे 3 प्रभाग आहेत एका वॉर्ड ऑफिसरकडे. तर जो पण तिथे वॉर्ड ऑफिसर किंवा डीएमसी म्हणतो काय म्हणतो डीएमसी, तर आपला डीएमसी जो कोणी ते असेल संबंधित प्रभागा त्या झोनमध्ये त्याची जबाबदारी राहणार आहे की ही प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची डायरेक्ट जिम्मेदारी त्यांची राहणार आहे आणि त्याच्यावर नियंत्रण हे महापौर आणि लोकप्रतिनिधींचं राहणार आहे. हे काम ठरलेल्याप्रमाणे होत आहे की नाही, ज्या ठिकाणी होतंय त्या ठिकाणी प्रश्नच नाही, त्यांची प्रशंसा त्याचा सत्कार सुद्धा निश्चित करू आणि ज्या ठिकाणी होत नसेल त्या कारवाई, अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे या कामाला गती मिळावी आणि हे कामं निश्चितच पार पडतील अशा प्रकारची कामं त्यात आम्ही सुचवलेली आहेत. डिटेल आयुक्तांनी प्रेझेंटेशन आपल्या समोर केलेलं आहे. शहराची वाहतूक नियंत्रण, स्वच्छता हा मोठा विषय आहे. त्याचबरोबर हे सगळं करण्याकरता आपल्याला कल्पना आहे की लोकसहभागाशिवाय शक्य होणार नाही. आमची विनंती किंवा जे आव्हान राहणार नांदेडच्या जनतेला, या सगळ्या कामामध्ये लोकांचा मोठा सहभाग हा आवश्यक आहे. हे यशस्वी करायचं असेल तर स्थानिक नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये आवश्यक आहे. विशेषतः ट्रॅफिकचा विषय जर घेतला, होर्डिंगचा विषय जर घेतला, मी महापौर आणि आयुक्तांनी सूचना दिलेल्या आहेत की सर्वपक्षीय बैठक तुम्ही घ्या. सर्वपक्षीय यातील जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार सहित आमदार, खासदार आणि गटनेते ज्या ज्या पक्षाचे आहेत, पण सगळ्यांना बोलणं शक्य नाही, पण गटनेते किंवा पक्षाचे नेते आहेत त्या सर्वांना बोलवा आणि याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात त्यांनी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आपण सर्वपक्षीय लोकांना करणार आहोत. कारण फक्त हे काही महापालिकेचं एकट्याचं काम आहे असा विषय नाहीये. घर साफ करायचं आणि कचरा बाहेर टाकायचा असं केलं तर ते काय होणारच नाही ना. घंटाघंटी आहे, कचरा उचलण्याची यंत्रणा आहे, पण ती यंत्रणा गेली की आपण कचरा बाहेर फेकायचा, हॉटेलच्या बाहेर फेकायचा, दुकानाच्या बाहेर फेकायच्या, घराच्या बाहेर फेकायचा. असं जर केलं तर मग कचरा किती साफ करत तर काही निघणार नाही का. मग ट्रॅफिक आहे, पोलिसची मदत आम्हाला लागणार आहे, लोकप्रतिनिधीच त्याच्यामध्ये सामंजस्य निश्चित आवश्यक आहे. तोही पोलीस डिपार्टमेंटच्या कमी मी महापौरांना सांगितलंय किंवा आयुक्तांना की आपण संबंधित विभागाचे जर पोलीस डिपार्टमेंट आहे, महसूल डिपार्टमेंट आहे, अशा सगळ्यांची संबंधित जे जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यावर तुम्हाला अवलंबून राहावं लागतं, त्याची बैठक आपण घ्या आणि त्यांना त्याचा सक्रिय इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. शहराच्या नागरिकांना सुद्धा सूचना आपण घेऊन त्याच्यामध्ये जे जे करणं शक्य आहे ते आपण केलं पाहिजे. कारण लोकांचा सहभागाशिवाय हे सर्व काम शक्य होणार नाही. आणि मीडियाला माझी विनंती राहणार आहे, हा विषय आपल्याकडून सुद्धा जर आपण टीकात्मक, ठीक आहे तुमचा अधिकार आहे, माझं काही तक्रार नाही, पण टीकेबरोबर सुद्धा सकारात्मक काही गोष्टी घेऊन सहकार आपण करावं. मीडियाने जर पुढाकार घेतला तर खूप फरक पडू शकतो. वाटतं की मीडियाने सुद्धा ज्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख आयुक्तांनी केलेला आहे किंवा महापौरांनी केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन हे केलं पाहिजे. असं एक वातावरण तुम्ही निर्माण केलं तर मला खात्री आहे की लोक याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हली घेतील. आपल्या शहराचं काम हे फक्त काही एकट्या कुठल्याचं काम नाहीये. महापालिकेच्या कामामध्ये लोकांबरोबर प्रेसचं इन्व्हॉल्वमेंट ही आवश्यक आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती राहणार आहे की लोकप्रतिनिधी असतील, खासदार आमदार असतील, यांच्याबरोबर तुमचंही त्याच्यामध्ये मोठं सहकार्य याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे. बाकीच्या उर्वरित गोष्टीच्या ज्याचा उल्लेख आज आम्ही केलेला नाही, सगळं म्हणा याचं काय झालं त्याचं काय झालं, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या काही दीर्घकालीन योजना आहेत, काही गोष्टीला थोडा वेळ लागू शकतो. आणि लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली आहे की आम्हाला वेळ द्या आणि त्या वेळ दिल्यानंतर त्यांच्या स्तरावर काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून शासनाचं आणि त्यांच्या विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नगरविकास विभाग त्यांच्याकडे आहे, सन्माननीय मुख्यमंत्री सुद्धा याच्यामध्ये लक्ष देणारच आहेत. आणि त्या दोघांनाही विनंती करून जमलं तर अधिवेशनाच्या काळात मिळालं फारच चांगलं की आम्ही मुंबईला जाऊन त्यांची भेट घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागेल. ज्या दीर्घकालीन किंवा मोठ्या योजना आहेत त्यांची मदत त्याच्यात घ्यावी लागणार आणि त्याचबरोबर केंद्र सरकारकडे
आम्हाला जाऊन अधिवेशनाच्या काळात 9 मार्चला अधिवेशन सुरू होत आहे केंद्राचं, म्हणजे लोकसभा राज्यसभा. काही कालावधीमध्ये प्रमुख लोकांना घेऊन तिथल्याही संबंधित मंत्र्यांना भेटून केंद्राचा पैसा सुद्धा आपल्याकडे कसा मिळवून देता येईल हाही प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे या 2 गोष्टी आम्हाला करायच्याच आहेत. पण ज्या तातडीने सुरुवात आपल्याला करता येईल किंवा पूर्ण करता येतील, काही गोष्टी प्रगतीपथावर आहेत, ते पूर्ण करायच्या आहेत, काही गोष्टी सुरू करायच्या आहेत. अशा प्रकारचा आज एकंदरीत हा आमच्या सर्वांचा उपक्रम आहे. त्यामुळे आमचा हा जाहीरनामा हा अंमलात प्रत्यक्ष अंमल करायची आमची भूमिका आहे. आजच नाही, याच्या अगोदर सुद्धा जे जे जाहीरनामे आम्ही प्रकाशित केले, मी स्वतः ज्याची जबाबदारी स्वीकारली, त्याही जाहीरनाम्याच्या प्रत्यक्षात गांभीर्याने त्याची अंमलबजावणी करण्याचीच आमची भूमिका आहे. आज महापालिकेच्या निर्मूलनाचा आहे, त्यानंतर टेक्नॉलॉजी, त्यांच्याकडे जे इक्विपमेंट पडून आहे त्याचा वापर कसा करायचा त्याचाही गोष्टी आहेत. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत. मेडिकल सॅम्पल्स जे रिपोर्ट यायला खूप वेळ लागतो, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे. ते विद्यापीठाने होकार दर्शवला आहे. लवकर एक सामंजस्य करार सुद्धा विद्यापीठ आणि महापालिका याच्यामध्ये घडून आणून त्या गोष्टी रायटिंगमध्ये, तोंडी नाहीये. आज ट्रेनिंग लोक गेले तर ठीक आहे, औपचारिकता तो आहे, तो भाग वेगळा. परंतु एक सामंजस्य करार ज्याला म्हणून एक MOU, नांदेड विद्यापीठ, स्वामी रामन तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, या दोघांमध्ये आपल्याला एक सामंजस्य करार सुद्धा करायचा आहे. होर्डिंगचा विषय हा महत्वाचा आहे, ज्याचा उल्लेख मला मुद्दाम करायचा आहे. आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना, हायकोर्टाच्या सूचना आहेत त्याच्या, उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत, जजमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या जजमेंटचं पालन जर नाही केलं तर कायदेशीर कारवाई कोर्ट करू शकतो. त्यामुळे हा निर्णयाची अंमलबजावणी करायच्या बरोबर बाबतीमध्ये सर्व राजकीय पक्षाची एक बैठक किंवा इतर जे संबंधित होते त्याची बैठक घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जे मार्गदर्शक तत्व कोर्टाने दिलेली आहेत त्याची अंमलबजावणी आपल्याला करणं प्राप्त आहे. कोर्टाचे आदेश आहे, हा त्यातला एक महत्वाचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शहराचं विद्रुपीकरण होऊ नये, शहराचं सौंदर्य आहे ते खराब होऊ नये. आयुक्तांना सांगितलं, हे करत असताना अधिकृत होर्डिंगची साईट वाढवा. आपल्याकडे काही मर्यादित साईट्स आहेत, त्याच्यामुळे लोक तिथे जात नाहीत किंवा साईट मिळत नाही. तर ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे, ज्या ठिकाणी विद्रुपीकरण होणार नाही, अशा जागा तुम्ही आयडेंटिफाय करा आणि त्या जागा अधिकृत होर्डिंग म्हणून त्यांना मान्यता द्या आणि रेट सुद्धा रिझनेबल ठेवा. लोक म्हणतात जे प्रायव्हेट होर्डिंग्स आहेत त्या खर्च खूप जास्त आहे, त्याच्यामुळे थोडा रिझनेबल रेट ठेवा, म्हणजे महापालिकेलाही त्याचं उत्पन्न मिळेल आणि अधिक साईट्स लोकांना उपलब्ध होतील. आणि पण अनधिकृत जे होर्डिंग लागतील ते मात्र नाईलाजाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे करणं हे बंधनकारक त्यांच्यावर आहे. त्याच्यामध्ये कारवाई त्यांनी करावी किंवा त्यांच्यावर कारवाई होईल, दोन्ही काहीतरी होईल. त्यामुळे ते त्याला इलाज नाहीये, तो थांबत राहू द्यायचे. त्यामुळे हे सगळं करण्याचा आमचा मनोदय आहे आणि त्याप्रमाणे मी हे सगळं केलेलं आहे. आता ह्याच्यानंतर तुमचे काही कल्पना, सूचना. आपण जसं म्हणालात की या सगळ्या 100 दिवसांच्या उपक्रमांना लोकसहभाग आवश्यक आहे, नक्कीच आवश्यक आहे. परंतु याही पेक्षा आणखी एक प्रभाग समित्या जर आपण स्थापन केल्या तर याला खूप चांगलं बळ येईल किंवा लोकांचा सहभाग मिळेल. या संदर्भात काही होणार आहे का? प्रभाग समित्या हा एक भाग आहे महापालिकेच्या एकत्रित वर्किंगचा. आम्ही त्याच्यावर आपल्याला काही पॉलिटिकल डिसिजन आम्हाला घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि सगळ्या गोष्टीचा विचार करूनच त्या निर्णय घ्यावा लागेल. अद्याप त्याच्यावर आम्हाला अजून स्टँडिंग कमिटीची निवडणूक घ्यायची आहे, म्हणजे चेअरमन आणि सदस्यांची. महिला बाल कल्याण समितीची निवडणूक घ्यायची. ही सगळी एक मिनिट पूर्ण होऊ द्या. त्यामुळे ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर कदाचित याच्यावर बसून आम्ही विचार करतो. हा बोला, मागे. महापालिकेच्या अधिनियमातच प्रभाग समित्या आहेत, पण आपल्याकडे आजपर्यंत कधीच झाल्या नाही. बघू ना, जे झालं आहे ते आपण त्याचा फायदा निश्चित झाला नाही. केल्या होत्या 2011ला मागे झाल्या होत्या. सर बघू ना. सर, नांदेड शहरामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ट्रॅफिक जाम जे आहे मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे संभाजीनगरच्या धर्तीवर जे फ्लावर्स बनवलेले आहेत शहरामध्ये, त्या धर्तीवर नांदेडमध्ये होतील का? असं एक तर मी आयुक्तांना एक सहज चर्चा, अनौपचारिक चर्चेच्या दरम्यान त्यांना मी म्हणणार होतो की शहरामध्ये काही पॅरलल रोड्स आहेत जे वापरात कमी आहेत, असे रोड, पॅरलल रोड आपण निर्माण करा. उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर तळोण्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या लेबर कॉलनी पासून ते गणेश नगर,
असा एक रस्ता आहे. नंतर पोलीस हेडक्वार्टरच्या बाजूने काही रस्ते आहेत. सिडको हडको मध्ये आता नवीन बायपास झालाय जो विष्णुपुरी पासून ते डायरेक्ट आपल्या ह्याला येतो ना, काय म्हणतात त्याला, लिंगाव पर्यंत त्या रोडला त्या साईडला येतो. तर असे काही पॅरल समांतर रस्ते आहेत ज्याचे अतिक्रमण मुक्त करून त्याचे रुंदीकरण करून ते जर चांगले केले तर शहरातल्या मुख्य रस्त्यावरची वाहतूक आपली कमी होईल आणि लोकांना पर्यायी रस्ते उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तो एक तातडीचा पर्याय आहे. फ्लायओव्हर वगैरे दीर्घकालीन काम आहेत, त्यासाठी पैसे लागणार आहेत, निधी लागणार आहे. तर तो निधी कसा मिळवायचा या बाबतीमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची चर्चा करू त्यावेळेस या विचाराला आम्ही निश्चित प्रयत्न करू. सर माझा एक मिनिट, मागे सर एकीकडे बोला. एकीकडे महापालिकेच्या तिजोरीमध्ये आता सध्या खडखडाट आहे. म्हणजे कर्मचाऱ्याच्या पगारी करण्यासाठी अडचण येतात. आणि दुसरीकडे आपण 100 दिवसाचा कृती कार्यक्रम जाहीर केला आहे. तर याच्यासाठी आपण काही विशेष तरतूद केली का सर या 100 दिवसात? तिजोरीचं लक्ष देऊनच ना 100 दिवसाचा कार्यक्रम केला. तिजोरीमध्ये किती आहे ऐकून घ्या. असं आहे की विकास कामाला पैसे लागतात, स्वतःचे पैसे आणि पैसे परत करायची ऐपत, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. कर्ज काढणं ही काही विशेष मोठी गोष्ट नाहीये. कर्ज परत फेड करण्याचं जे काम आहे ते काम करण्याची क्षमता महापालिकेमध्ये आहे. मला वाटतं आर्थिक बाबीवर सुद्धा आम्ही जरा बसून एकंदरीत उत्पन्न किती आहे, थकीत उत्पन्न किती आहे, त्याच्यातून थकत किती आहे, येत नाही, पैसे भरत नाही, असाही प्रकार आहे ना. उत्पन्न वाढण्याचा दुसरा भाग आहे, पण ते उत्पन्न ऑन डिमांड आज देणं आहे लोकांचं, त्याचा विचार कुठे करायला लागणार नसेल. त्याच्यामुळे तो सुद्धा विचार करून महापालिकेचं थकीत उत्पन्न जे आहे ते किमान ना नफा न तोटा किमान पैसे तर आले पाहिजेत याचा विचार करावा लागणारच आहे. तर सर माझा प्रश्न आयुक्त साहेबांना आहे. गोदावरी नदी वाहून येणाऱ्या उत्तरेकडील 17 पैकी 14 नाल्यांचे पाणी आणून म्हणजे जे काय आहे ते याचं बोंडाचं हा विषय सर महापौर मॅडम म्हणजे शैलजा स्वामी मॅडम असताना हा विषय म्हणजे हे झाला होता, सुरू झालेला होता. मग त्याला मग पुन्हा यात 100 दिवसाच्या याच्यात प्रोग्राम मध्ये आणण्याचं काय प्रयोजन आहे? आपण म्हटलं तर बरोबर आहे. अगोदरच आम्ही याबद्दल सुद्धा केली होती की काही प्रगती पथावरती जे प्रोजेक्ट आहे ते वर्षानुवर्ष चालत आहेत. तर दत्तापंचायत आहे की हा विषय संपवा, त्याच्यासाठी प्रायोरिटीवरती 100 दिवसामध्ये नदी ही प्रदूषण मुक्त झालीच पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आहे. त्यामुळे जे कामं अर्धवट आहेत. आता काय करंट स्टेटस काय त्याचा? करंट स्टेटस आता त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे जी प्रगती पथावरची कामं आहे 14 नाल्यांची जवळपास चालू आहे. एसटीपीचं काम चालू आहे आणि दक्षिणेकडचे जे 5 नाले आहेत त्याचंही काम चालू आहे. परंतु यामध्ये विनाखंड काही ठिकाणी काही टेक्निकल अडचणी असतील तर त्या दूर करा, पुन्हा विरोध असेल तर ते दूर करा. पण कुठल्याही परिस्थितीत ते पावसाळ्यापर्यंत हे सर्व नाले हे नदीमध्ये मिसळणं बंद झालं पाहिजे अशा पद्धतीचा हा संकल्प आहे. सर महापालिका अस्तित्वात येऊन आज 40 दिवस झाले, पण महापालिकेची स्टँडिंगची बॉडी किंवा त्यांचे अध्यक्ष अजून काही सभापती निवडले नाही. कायद्याप्रमाणे जे अपेक्षित ते होईल, लवकरही होणार नाही आणि उशिराही होणार नाही. सर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विषय आहे. सर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विषय आहे आणि या 100 दिवसामध्ये घेतलेला आहे की प्रत्येक रस्त्यावर आणि मुख्य चौकामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट खरी आहे. प्रत्येक ठिकाणी शहर एवढं मोठं आहे. असं आहे की 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर अस्तित्वातले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करणं, त्या ठिकाणी बंद पडले. मागच्या काळामध्ये मी पालकमंत्री असताना नांदेड शहराला पैसा दिला होता, त्यातून आपण पोलिसांकडे ती यंत्रणा महापालिकेने खरेदी करून ते पोलिसांना सोपवली होती. त्या ठिकाणी त्याचं मेंटेनन्स झालं नाही किंवा काही ठिकाणी बंद पडलेले आहेत, ते अद्यावत सुरू करून त्याला अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट देऊन ते पुन्हा कार्यान्वित करणे हा एक भाग झाला. आणि आता जेवढे पैसे यांच्याकडे शक्य आहेत ते आपण उपलब्ध करून घेऊ. पूर्ण शहराचा करणं हे महत्वाचं आहे, माझं व्यक्तिगत मत आहे. पूर्ण शहरात करायचं असेल त्याला पैसा लागणार आहे. तो विषय मुख्यमंत्री प्रस्ताव यांचा राज्य सरकारकडे गेलेला आहे. आज आम्ही काही विशिष्ट भागात करत आहोत. विशिष्ट भाग म्हणजे आता कॉलेज रोडला ज्या ठिकाणी मुलींची छेडछाड होते आहे, कुठे असे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, अशा ठिकाणी भाग्यनगर पासून कॉलेज रोड पासून शंकरराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्यापर्यंत तो जो एरिया आहे ती खूप मुलांची विद्यार्थ्यांची वर्दळ त्या भागात असते. त्या आयटीआयची मुलं आहेत, यशवंत कॉलेजची मुलं आहेत, मुली आहेत, त्या सगळ्या भागात क्लासेस आहेत. हा सगळा सगळ्यात मोस्ट त्या ठिकाणी फोकस आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा आमचा ठरलेला आहे सुरुवात म्हणून.
परंतु शहरामध्ये एवढंच नाही, सर्वत्र एक जुने कॅमेरे चालू करणं हा एक पहिला क्रम आहे. काही विशिष्ट ठिकाणी पहिल्यांदा घ्यायचं ते महापालिकेच्या निधीमधून करण्याचा आपल्याला, आणि ज्याला पूर्ण शहराची व्याप्ती करायला लागणार आहे. पूर्ण शहरामध्ये आता मागे आपण वजिराबाद मधल्या गल्ली मुळापर्यंत आपण तो विषय नेला होता, काही ठिकाणी केलं होतं आपण, नंतर बंद पडले, त्याचं मेंटेनन्स नंतर झाले, असे काही विषय आहेत, नाकारता येणार नाही. त्यामुळे आता आपल्याला पूर्ण शहराचा विचार करायचा असेल तर त्याला पैसा राज्य सरकारकडून सेफ सिटीच्या प्रोजेक्टच्या अंतर्गत म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या योजनेमध्ये पैसा केंद्र राज्य शासनाकडून आणावा लागणार आणि वास्तव म्हणून आपण काही लिमिटेड एरियामध्ये सुरुवात करत आहोत. अरे भाई आप हाथ ऊपर किया था देखा मैंने, वो दिन के बाद हाथ ऊपर. माहिती गरज नाही. आता 8-2009 मध्ये आपल्याकडे गतीमध्ये काही शहराचा विकास झालेला आहे. तर माझं म्हणणं असं की नांदेड शहरामध्ये कमीत कमी 40 ते 45 लोक नागरिक 60 ते 75 वर्षाचे लोक तिथे राहतात. मी आपण बांधकाम मंत्री असताना आपल्याला मी दोनदा विनंती सुद्धा मी केली होती. आज मी पुन्हा आपल्याला रिपीट विनंती असं मी करतो की मोंडा ओल्ड मोंडा जे आहे टावर, ते टावरकडे दूरच्या गतीमध्ये जे चिरे बसलेले होते, ते चिरे 17 वर्षापूर्वी बसले तरी एकदम चिकने झालेले. ते त्याच्यावर अनेकदा साहेब रोज 2, 4, 5, 6 लोक तिथं पडतात. माझा म्हणणं तो एक आहे, कृपया करून ज्या 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये जरी याची आपल्याकडे नोंद नाही, तर याच्यात आमची एक विनंती आहे की ज्याचे नागरिक म्हणून मी आपल्याला एक विनंती करतो की कृपया ते चिरे पहिले बदलावे. आणि त्याच्यानंतर नांदेड सिटीमध्ये एकच रोड आहे, जे आपण ब्रिजवरून शिवाजीनगरचा जे ब्रिज आहे, ते ब्रिजची हालत अत्यंत खराब झालेली आहे. तर माझं म्हणणं असं आहे की ब्रिजमध्ये जर आपल्याकडे आर्थिक मदत काय पैसे नसेल तर कृपया आपण खासदार आहात, आपल्या खासदार फंड मधून कृपया त्या ब्रिजची पहिले दुरुस्ती आपण करावी आणि ते टावरची व्यवस्था करावी. शिवाजीनगर ब्रिजची म्हणताय शिवाजी ब्रिजची सर म्हणजे घराच्या बाजूला. शुक्रिया, आपका शुक्रिया, आपने शिवाजी नगर में इतना ख्याल रखा है. वैसा ख्याल सभी का रहता है. मैं तो बोलूंगा उससे भी ज्यादा बाफना पे जो अपना ब्रिज है उससे खराब वो है. आप समझ सिटी में मैं आप भी घूमते हैं, मैं भी घूमता हूँ, पर उससे भी ज्यादा अगर रास्ते की हालत खराब, रास्ता मतलब वो जो ब्रिज है वो बाफना का जो ब्रिज है बाजू में चंद्रलोक होटल से उधर से निकलता है, उसकी हालत वो सुबह सुबह मुझे पता है, मैं आपके विषय पे आता हूँ. तो वो ब्रिज की हालत ठीक नहीं है, नीचे की गजाली भी दिख रही है वहां पर, तो मैं तो रोज जाता हूँ वहां से. वो महापालिका का नहीं, वो पीडब्ल्यूडी का है. मैं पहले बोल रहा हूँ कौन से क्या रास्ते. असू द्या साहेब, रोको सगळे आपलं असू द्या. मी काय नाही बोल नाही बोल महापालिकाच्या एरियामध्ये तो ब्रिज आहे, नाही सांगतो भेटला पालकमंत्री होता. हो, येस ब्रिजमध्ये जाता पालक मीच आहे आज, काळजी करू, अजून मीच पालक, अजूनही शहराचा पालक मीच आहे. पण लोकांनी एवढी मदत दिली आहे आम्हाला. येस माझी विनंती आहे कृपया त्याच्यावर समजूया. तो पहिल्यांदा आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या शिवाजीनगरचं पूल तर मोटरेबल आहे, त्याच्यापेक्षा हेवी ट्रॅफिक जे आहे ती बाफनाच्या त्या ब्रिजची आहे. त्यामुळे प्रथम तो ब्रिज करावा. लोक म्हणजे सर्व शिवाजीनगराचा तू तिथेला चौकट लिहा ना तुम्ही उद्या सर्व शिवाजीनगरला, असं होऊ नये. पण काळजीही घ्यावी लागेल की सगळ्यात खराब ब्रिज जो आहे तो बाफनाचा ओव्हरब्रिज आहे. तो ब्रिज पीडब्ल्यूडी कडे आहे आणि मग पीडब्ल्यूडीला सांगून त्या गोष्टीला अग्रक्रमाने तुला नोंद ठेवायचं. महापालिकेच्या लोकांनी जे कोणी डीएमसी असतील देशामध्ये, मला माहित नाही कोण असेल, नोंद घ्या. बाफना ब्रिजला आपल्याला पीडब्ल्यूडीला सांगून ते काम करावं लागणार. नंबर 1. नंबर 2, जुना मोंढ्यामध्ये जी आपण चक्कर टाईल्स बसवल्यात, त्या काय म्हणतात त्याला चिरा बसवल्या आहेत, ही गोष्ट तरी 5 दिवसापासून लोकांच्या तक्रारी येत आहेत. तो सुद्धा 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये घ्यावा. आणि तिथे ते सर्क्युलर एरिया आधीच खूप गर्दी असते तिथे, आणि तिथे जर ऍक्सिडेंट स्पॉट सारखं झालेलं आहे, तेव्हा त्याला आपण जरा प्राथम्य देऊन 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये आपण करावं असं मला वाटतं. ठीक आहे. तर शहरातील जे ओपन स्पेस आहे त्याच्यावर भरपूर जणांनी अतिक्रमण केलंय, काही जणांनी प्लॉट विकून टाकले. यावर सांगितलं असं आहे की आता ओपन स्पेस शोधावं लागणार आहे कुठे. तर तो 100 दिवसांविषयी घेऊ शकत नाही. तर आयुक्तांना मी जरूर सांगेन की आपल्या सगळ्या योजनेमध्ये शहरातल्या ज्या मोकळ्या जागा आहेत, जे ओपन स्पेसेस ज्याला म्हणू आपण, त्या किमान लोकेट तर करा. आपल्या नकाशावर आहे पण प्रत्यक्ष आहेत की नाही शोधा आपण, आणि मग त्यावर चर्चा करू आपण. म्हणजे ते केलं पाहिजे मग तसं मी आहे, परंतु ते आता 100 दिवसात होईल असं मी काय शास्त्र देऊ शकत नाही. मोठा विषय आहे.
पण त्याचे शोध नगरपालिकेने आयडेंटिफाईड आपल्या लेआउट प्लॅन जे आहेत किंवा डीपी प्लॅन मध्ये जे आपल्या जे आहेत ओपन स्पेसेस दाखवलेल्या त्या ओपन शोधून तर काढ कुठे आहेत आणि शिल्लक कुठे आहेत किंवा अतिक्रमणी झाल्यात किंवा जागेवर आहेत की नाही एवढं तर पाहावं लागेल आपल्याला. सर शहरात सिटी बस सेवा सुरू करणार आहेत का शहरामध्ये? मग सांगितलं नाही आम्ही सिटी बस सेवा शहराचं मी म्हणत नाही इतक्या लोकांना. सिटी बस ही नांदेड शहरामध्ये लॉस मध्ये चालणारी सेवा मागच्या काळात राहिलेली आहे. एसटी महामंडळाची सेवा एकेकाळी चालू होती. पेट्रोल डिझेलचा खर्च न परवडणारा झाला, बसेस लॉसमध्ये गेल्या आणि मग हळूहळू ते बंद. सर्व शहरांमध्ये एसटी महामंडळाच्या बसेस बंद झाल्या कारण तो खर्च त्यांनाही परवडत नव्हता. त्याला पैसे त्याच्याच पैशातून चालण्याची सेवा. परंतु आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही असं टाकलेलं आहे की नांदेडचे जे स्पॉट्स आहेत जे दूरवर आहेत म्हणजे आता विष्णुपुरी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, विद्यापीठ, इंजिनिअरिंग कॉलेज तिथपर्यंत बस सेवा जाणं आवश्यक आहे. नंबर 1 आहे. दुसरं आपलं बाजूला सोनखेड आहे, लोहा आहे किंवा मालेगाव आहे, अर्धापूर आहे. ही जवळपासची जे छोटी छोटी शहरं झालेली आहेत त्या शहराकडे वर्दळ खूप वाढली आहे जाण्याची. लोक जातात तिथपर्यंत. अर्धापूरला जातात, काही लोक लिंगावला जातात, करोड्याला त्या दूरवरच्या पॉईंट पर्यंत जातात. विष्णुपूरला जाण्याची संख्या खूप मोठी आहे. आपलं कॉलेज आहे, पेशंटला लागतात, अशा हॉस्पिटल जातात लोक. अशी जी आसपासची जी शहरातला भाग जो विकसित झालेला आहे त्या ठिकाणी सामान्य माणसाला परवडत नाही रिक्षा किंवा अन्य ट्रान्सपोर्टनी जाणं. त्याकरता इलेक्ट्रिक बसेसचा प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहे. 100 दिवसात नाही पण तो विचाराधीन आहे. आणि त्यासाठी मी गडकरी साहेबांची मदत घेणार आहे कारण ते नागपूरमध्ये NHAI नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि नागपूर महापालिका असं जॉईंटली त्यांनी इलेक्ट्रिकल बसेस ह्या नागपूरमध्ये काही सुरू केलेल्या आहेत. त्याच धर्तीवर आता ते नांदेड शहरात येऊ शकणार नाही हे मुद्दाम सांगतो. नांदेड शहरामध्ये छोट्या रस्त्यामध्ये ज्या बसेस आहेत ट्रॅफिक अजून वाढून जाईल आपल्याकडे. त्यामुळे कुठल्या तरी पॉईंटून त्या बसेस बाहेर जातील आणि त्या पॉईंटला बाहेर येतील, जवळ सोडतील, मग ती रिक्षा काहीतरी करून लोकांमध्ये येतील शहरामध्ये. असं करायचं आमचा जाहीरनामा त्यांनी म्हटलेला आहे. त्या दृष्टीने कामकाज हे आयुक्त कोणाला नियुक्त करतील ती पाहणी करून तो प्रस्ताव लवकरच महापालिकेमध्ये आपल्याला आणता येईल. सर पीएम ई बसमध्ये आपल्याला म्हणजे मंजूर आहे बस सेवा, पण फक्त जागेअभावी जो आहे तोच म्हणतो डेपोसाठी जागा नाही आपल्याला. कुठे बसेस चालू शकतात आणि केंद्राची राज्य सरकार योजनेमध्ये त्या बसेस येऊ शकतात. इलेक्ट्रिकल बसेस आहेत त्याच्यामुळे खर्च पेट्रोल डिझेलचा राहणार नाही आणि ते किफायतशीर होईल, नुकसान होणार नाही असं एकंदरीत थिंकिंग आहे. पण अजून कॉन्क्रीट काय डोळ्यासमोर नाही. आयुक्त अभ्यास करून कोणाला नियुक्त करतो त्याची माहिती आणते, तो प्रस्ताव चर्चेमध्ये आणू, मग शास्त्र जी काय मान्यता लागेल त्यांना जीबीव्ही जे काय असेल करतील आणि मग तो पण ते करणं आवश्यक आहे. मग तसं नाही आहे. सर्व पत्रकारांकडून नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर सर्व नगरसेवकांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि माझे साहेब आपण पालक या नात्याने आपल्याकडे काही प्रश्न आहे. नंबर 1 आहे, आताच आपण म्हटलेलं आहे की प्रमुख चौकाचे सुशोभीकरण करणे. आनंदनगर हा जो चौक आहे त्या ठिकाणी सीसी रोड शोभानगरकडे जाणाऱ्या रोडवर झाला, पण काही अंतर सोडून झाला. आज त्याची अवस्था देना बँकेच्या कॉर्नरवर BR कदम यांच्या घरासमोर तो असं त्याची अवस्था अशी झालेली आहे की कंबर मोड रोड म्हणायला हरकत नाही. 500 मीटरचा तुकडा आहे. तर असा तुकडा का राहिला? तेवढं सोडून पुढे अंतर का? मी त्या रोडवर अनेक वेळा जातो. मला अनेक वेळा किशोर स्वामींच्या घरी जावं लागतं. मला अनेक वेळा मला माहिती आहे. नगरसेवक त्या भागात राहतात, त्यांचे वॉर्ड आहेत. त्यामुळे मला वाटतं आयुक्त सांगतील. कदम तुम्हाला माझ्याविषयी बोललोय मी. नेमकं काय प्रॉब्लेम मला अजून लक्षात आलं नाही. काय विषय टेंडर झालेलं वर्क ऑर्डर झाली आहे तेवढाच सेक्शन तो जो आहे तो राहिलेला आहे. नेमकं काय प्रॉब्लेम मलाही माहित नाही. काय सुरुवातीला आपण स्टार्टिंग पासून केला नाही. समोर काही नागरिकांच्या मागण्या पुढे केला. सांगितलं त्या रोडवर आपण घेणार नाही. त्याची वर्क ऑर्डर झाल्याची माझी ऐक्यू माहिती आहे. पण ह्याच्यातच आपला जो आनंदनगरचा रस्ता आहे ना त्याच्यामध्ये हा प्लॅन घ्यायला होता त्यामुळे तो घेतलाय. घेतलाय सर घेतलाय. मग त्या कामाच्या मध्ये ते अंतर्भाव आहे त्याचा. घ्यायला सांगितलं स्वामी साहेब अडचण काय करायला होतं सर. अडचण वर्क ऑर्डर दिलेली आहे. टेंडरमध्ये मंजूर आहे. बरोबर ना.
टेंडरमध्ये काम सुधारलं पाहिजे नव्हतं. काय प्रॉब्लेम आहे तेवढा 500 कसं काय ते कारण मंजूर असेल तर झालं पाहिजे. मंजूर नसलं सांगा मंजूर करून घेऊ. मंजूर आहे की नाहीये त्यानंतर आपण काय लिहू सर? हा? आपण काय नेमकं काय शक्य सांगा. सर संबंधित रस्त्याला लेन म्हणजे आपण पूर्ण आनंदनगर सोबती सोलानगर असाच रस्ता होता, हा. पण कुठं वीट वाढल्यामुळं लेन कमी पडली. म्हणून आपण मध्ये जरी आपल्या पैसे कमी होते म्हणून लेन कमी पडली. लेन कमी पडून सुटणार. आपण मध्ये तरी आपल्या मागे असणारे आपण पीडब्ल्यूडीला ते सांगितलं होतं की ही एवढी लेट आपण करून द्या. बर त्यानुसार पीडब्ल्यूडीनं तिथं कामही चालू केलं होतं. तर त्याच दरम्यान काय आहे की मूलभूत मध्ये तो अंतर तेवढं आहे, तेवढं त्याला 40 लाख रुपये आमदार बालाजी कल्याणकर यांनी मंजूर केले. बर आणि त्यामुळे मग डबल क्रॉसिंग होईल म्हणून ते मूलभूत आता आपल्याकडे टेंडर प्रोसेसमध्ये आहे. तेही झालं नाही हे झालं. हा 8-15 दिवसामध्ये होऊन जाईल. ठीक आहे. बघ कसं बरोबर माझा आहे. पुन्हा प्रश्न आहे साहेब. जास्त विचारू नका आता सगळे कसं होतं. नाही बरोबर, पण त्या ठिकाणी इतकं पाणी साचतं की मला पूर्ण माहिती आहे. असं परिस्थिती का निर्माण झाली आपल्या दिवसाच्या काय निर्माण झालं जाऊ द्या ना, कोण जाऊ. सर एक सॉल्व्ह करावा ही समस्या सोडवावी. हा, बोला. पुन्हा एक प्रश्न माझ्याकडे मत आहे. माझे सगळे स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे तो कितीतरी वर्षापासून चालू आहे. त्याची नवीन भिंत पडली होती बस काम चालू असताना. त्या कंत्राटदारावर कोणती कारवाई नाही, काही नाही, सहज आपलं आनंदाचं काम चालू आहे. त्याबद्दल काय खुलासा आहे? काय खरं असेल करा तुम्ही. ते जे सेवादायी आहे ते काम ही ते काम पूर्वीपासून चालू आहे हे तर सगळ्यांना माहित आहे. 3 वर्ष त्याने किती महिन्यामध्ये आमचं ती भिंत साफ पडली. विद्यार्थी माहिती द्या की त्याचं आपले जे टेक्निकल कन्सल्टंट आवाज येत नाही माझा. टेक्निकल कन्सल्टंट आहेत त्यांना आपण त्याची सूचना केलेली होती. त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या म्हणून कॉन्ट्रॅक्टरकडनं आम्ही पाडून घेतली होती. पडलेली नव्हती, आम्ही पाडलेली होती ती. त्याच्यामध्ये टेक्निकल ती डिझाईन जी आहे ती स्पेशलाइज आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला डबल काही पैसे देणार नाही. याचा आम्ही स्वतःहून त्या टेक्निकल कन्सल्टंटच्या सूचनेनुसार ती कॉन्ट्रॅक्टरनं पाडली होती. आता ज्या पद्धतीने सांगितले की काही कामाची प्रगती पथावरती 3-3, 4-4 वर्षापासून आहे. साहेबांनी आढावा घेऊन आम्हाला ही 100 दिवसात प्रायोरिटी की हे काम पूर्ण करा आणि लोकांच्या उपयोगात आणा, म्हणून आम्ही ते 100 दिवसामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. किती महिन्यात साठी दिलेलं होतं वर्क ऑर्डरवर हे बघा ना साहेब. जाऊ द्या, ते काय करायचं बाकी बोल. आपण आता थोडं पूर्वी सांगितलं की मागच्या सगळ्या जाहीरनाम्याची जबाबदारी अजूनही माझीच आहे. कोण बोलतोय तुम्हाला लक्षात येईल. सोडलं 2012 मध्ये सर आपल्या जाहीरनाम्यामध्ये महानगरपालिकेच्या कारभारावर थर्ड पार्टी ऑडिटसाठी आपण सीएची नेमणूक करण्याचं आपण अभिवचन दिलं होतं, पण मधल्या काळात ते काही राहून गेलं आणि नंतर पुढे बाजूला पडलं. तर मी काय बोललो नव्हतं. मी होतो हो म्हणलं, पण थर्ड पार्टी ऑडिट वगैरे असे सीएची नेमणूक करण्याचं होतं 2012च्या जाहीरनाम्यात सर. कोणी सी आहे चांगला कोणी. नाही सीए पण ते काम पुढे झालं नाही. बरं एक दुसरा विषय सर पण आपण सरकारी कामांमध्ये खरं म्हणजे सीआयसीचं वर ऑडिट असतंच, सरकारचं ऑडिट असतंच. त्यासाठी खासगी लावायची गरज नाही. ऐकून घ्या, कुठल्याही शासकीय निमशासकीय कामामध्ये सरकारचं ऑडिट असतंच, नगरविकासचं ऑडिट असतंच. त्यामुळे खासगी लावायची काय आवश्यकता असं वाटत नाही. तो ऑडिट होत राहतात, ऑडिटमध्ये विषय येतात ना. सरकारच्या ऑडिटमध्ये प्रत्येक महापालिकेचं डिटेलमध्ये ऑडिट. बरोबर आहे माझं म्हणणं. हो आयुक्त साहेब आहे सर 2 ऑडिट आहेत. ऑडिटर आहे ना आपले 2 ऑडिट आहेत सर. शासनाचे आहेत ना. एक लोकनियमन निधीचं आहे आणि एक सेंट्रलचं एजीचं आहे. 2 ऑडिट. ऑडिट होतच ना. सरकारच्या पैशाचं ऑडिट नियमित होतच. आपण जाहीरनाम्यात असल्यामुळे फक्त लक्षात आणून दिले. ऐकून समजून घ्या, ऑडिट हे असतं आणि गरज पडली तर स्पेशल ऑडिट सुद्धा सरकार लावू शकतं. तेव्हा तो विषय नाही आहे. तुम्ही ती काळजी करून फक्त खासगी लावायची गरज नाही, कारण ऑडिट होतं सरकार करते. आपल्या जाहीरनाम्याचं तर आठवण करून. दुसरा विषय सर, आता आपण 74 आरटीएस मध्ये ऑनलाईन सेवा सांगितलं, ते सगळ्या शासकीय सेवा आहेत आणि ते चालू होतं, ते चांगली गोष्ट आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा विषय जो स्वच्छता आणि लाईट या 2 विषयाच्या समस्या लवकर सुटण्यासाठी जर काही प्राधान्यक्रम निश्चित केला, म्हणजे जर सकाळी जर स्वच्छतेचा आज कंप्लेंट केली तर उद्या सॉल्व्ह होण्यासाठी काही वेगळी यंत्रणा किंवा लाईटची कंप्लेंट केली आज तर सॉल्व्ह होण्यासाठी लगेच यंत्रणा असलं तर खूप चांगलं होईल.
असं आहे, एक तर लाईटचा विषय हा डायरेक्टली महानगरपालिकेच्या संबंधात एरियामध्ये असला तर जिम्मेदारी डायरेक्टली ही विद्युत मंडळाची येते. हा पहिला विषय आहे. दुसरा विषय जो आम्ही तातडीने घेतलेला आहे तो म्हणजे धोकादायक झालेल्या ज्या वाहिन्या आहेत, ज्या घराला टेकल्या आहेत. आता घराला टेकल्या म्हणजे घर टेकले, त्याला खरी गोष्ट ती आहे. घर टेकल्या वाहिन्या अगोदरच होत्या, ते आम्ही बोलूया लोकांना, असं नाही की नाही. वाहिन्या अगोदर आहेत, घर टेकले, अशा गोष्टी घडलेल्या आहे काय. त्यामुळे तिथे धोकादायक जे घडले, मी प्रचाराच्या दरम्यान अनेक ठिकाणी गेलो, लोकांनी सांगितलं साहेब ही विद्युत वाहिनी आमच्या घराच्या लागून चालली आहे, बाल्कनीला लागून चालली आहे, अपघात झाले, लोक त्याच्यामध्ये काही ठिकाणी मरणही पावले. अशा घटना नांदेडमध्ये तुरळक आहेत, पण 2-4 ठिकाणी घडलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आता पूर्ण शहरामध्ये अंडरग्राऊंड कालांतराने करायचं आहे, पूर्ण शहरात. मग त्याला वेळ राशामुळे होऊ शकतो. काय करायचं आता आम्हाला, पहिल्यांदा आम्ही ज्या धोकादायक झालेल्या आहेत त्या काढायच्या आणि अंडरग्राऊंड करायच्या. आपल्याला शहरामध्ये सर्वत्र अंडरग्राऊंड केबलिंग करायची आमची भूमिका आहे. आणि त्यातला पहिली सुरू टप्पा जो आहे तो धोकादायक पहिलं काढायचं, ते करायचं. हा, त्याबद्दल चौधरी मागे आहेत, बोला. सर, आपले जुने वर्ष असलेले जुना मोठा टावर आहे, त्याच्यावर झाडे उगवलेले, त्याच्यावर घड्याळ नाही आहे. इतकी वास्तू चांगली असताना सुद्धा महापालिका गेल्या अनेक वर्षातून दुर्लक्ष करत आहे. तर त्याच्यावर 100 दिवसात काही करता येईल का? नाही, ताबडतोब बिलकुल माणसं झाड वाढू नये अधिक काळजी घेऊ. म्हणजे तिथे तोडाची परवानगी लागणार नाही, ते याच्यावर आलेलं आहे. सर त्याच्यामध्ये घडी लागणार का नाही? घडी लागणार का नाही? घडी लागणार का नाही? सर एक मिनिट महत्त्वाचं आहे. सर ऐका ना, की घडी हळूहळू बंद होऊ लागली आहे. त्यामुळे घडी चालू कशी ठेवायची हा विषय आहे. त्यामुळे महापालिकेची ही जी घडी आहे, महापालिकेची घडी चांगली बसली आहे, काही विषय नाही. घड्याळ जे आहे ते नियमित चालू राहील अशा प्रकारांमध्ये आपण 2-3 वेळा केलं, रिपेअर केलं बंद पडते, रिपेअर केलं घडी चालतच नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ती घडी नियमित चालेल, कारण ती वास्तू जुनी आहे, घड्याळाची जुनं आहे, ते घड्याळ व्यवस्थित चालेल. टावरवरचं घड्याळ ते चालेल, काय चुकून काय ते व्हिडिओ घ्यायला तर प्रॉब्लेम नाही. त्यामुळे टावरवरचं घड्याळ व्यवस्थित चालेल याकरता आयुक्तांनी त्याची मशिनरी अद्याप लेटेस्ट काय रेल्वे स्टेशनला कसं चालतात घड्याळ व्यवस्थित, तसं काहीतरी चांगलं करा, ते करा, कारण ते आवश्यक आहे. नांदेडचं एक प्राचीन ती ओळख आहे. त्यामुळे त्या टावरवरचं घड्याळ हे नियमित चालेल याकरता दक्षता घ्या. आणि झाड मोठं होणार नाही टावरवरचं, त्याआधी करा. इलेक्ट्रॉनिक घड्याळापासून चालते आम्हाला. चांगलं दिसायला चांगलं. सर महत्वाचं आहे, ऐका ना सर, मागील 1 वर्षापासून माननीय आयुक्त साहेबांना मी पाठपुरावा केलेला आहे याबाबत, घडीबाबत आणि टावरच्या सुशोभीकरणाबाबत. टाकळीकर साहेब पण इथे आहेत, मी मागे पण यांना पाठपुरावा केलेला आहे. आयुक्त साहेबांनाही पत्राद्वारे पाठपुरावा केलेला आहे. साहेब, माननीय उपमहापौर आता दीपक सिंग रावत भैया आहेत. एका कार्यक्रमानिमित्त आपण जुना मोंढा टावर इथे होतात आणि त्यांनी सांगितली की तिथे परिस्थितीचं, तिथे ज्येष्ठ नागरिक वगैरे लोक आहेत त्यांना फिरण्यासाठी वगैरे, आणि तुम्ही शब्द दिला होता साहेब की नक्कीच याबाबत चांगलं काहीतरी करू. पण अजून काही झालं नाही, तर आशा करू की एक चांगलं काहीतरी व्हावं तिथे. असं टावरमध्ये मध्यंतरी दगडी क्लॅडिंग लावण्यात आलं काही वर्षांनी, ते पडलं, ते काही टिकत नाही त्याच्या. तर मग त्याची जी प्राचीन जी काही वास्तू आहे ना, आहे त्याची ओरिजिनॅलिटी टिकवली पाहिजे असं माझं मत आहे. कारण ते फार जुनं आहे, निजामकालीन फार जुनी ती टावर आहे ते. त्यामुळे त्याचे प्राचीन टावरचं जे काही पद्धतीचं बांधकाम आहे ते नवीन काही करायची गरज नाहीये. ते प्राचीन आहे तसंच ठेवावं, पण ते मजबूत राहील. या काय दुरुस्ती करायची गरज, ते दुरुस्ती करावी आणि घड्याळ कार्यरत राहील अशा पद्धतीने चांगली यंत्रणा. त्याचा अनेक लोक घड्याळ मुंबई वगैरे, आता मुंबईचा राजाबाई टावर विद्यापीठाचं घड्याळ चालू आहे, रेग्युलर आहे. मुंबईच्या विटी स्टेशन जे आहे, छत्रपती शिवाजी महाराज जे स्टेशन आहे, तिथे आपलं घड्याळ चालू असतं. त्यामुळे ती यंत्रणा लावली पाहिजे आणि ते लोकांना ते पाहून आपलं घड्याळ जुळवता आलं पाहिजे. येस सर महानगरपालिका तुमचं तुम्हाला देतो संधी आधी असं बरोबर सर. दरवर्षी दरवर्षी गोदावरी नदीला पूर येतो आणि मग पूर नियंत्रण कक्ष, त्याच्यानंतर पूर नियंत्रण रेषा आणि धोकादायक इमारती हा विषय होतो.
आता या महत्वाच्या विषयावर याच्यामध्ये 100 दिवसामध्ये घेतलेलं नाहीये, कारण गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे देगलूर नाका असेल किंवा जुन्या नांदेड मधला भाग असेल, काही श्रावस्ती नगर मधला भाग असेल, हा सगळा जो खडकपुरा भाग आहे, या पूर्ण भागामध्ये आपल्याला स्थलांतरित करावे लागले लोक. एकाचा मृत्यू पण झाला पूर्ण. तर हे पूर नियंत्रण कक्ष आणि पूर नियंत्रण रेषा आणि धोकादायक इमारती हा दरवर्षीचा विषय आणि हा 100 दिवसाच्या ह्याच्यामध्ये अत्यावश्यक होता, तो ह्याच्यात दिसत नाही. 100 दिवसात होऊ शकत नाही. नाही 100 दिवसात होत नाही, पण आता सर आपण सगळ्याच जून जुलैमध्ये आता पाऊस सुरू होईल सर, आणि मग पुन्हा ती यंत्रणा सगळी कामाला लागते. तर माझं म्हणणं होतं की ते त्याच्यामध्ये आपत्ती सौम्यीकरण या नावाखाली जो दुसरा ध्येय होता, त्याच्यामध्ये जे नदीला मिळणारे मोठे नाले जे आहेत ते खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचंच काम हाती घेतलेलं आहे. त्याच्यामुळं पुन्हा मागच्या वर्षी तर परिस्थिती अशी होती की शहरामध्ये पाऊस नव्हता पण नदी पूर्ण क्षमतेने वाहते. तर त्यासाठी आपल्याला नदीच्या नाल्यांचं खोलीकरण आणि त्यातला गाळ काढणे हे आपण मान्सूनच्या पूर्वी, जे आपण 1 महिन्यापूर्वी करत होतो ते आपण आता लगेच करणार आहोत. त्यावेळी ॲडिशनल माहिती तुम्हाला मला सांगायची आहे की नांदेड शहरातल्या काही वस्त्यांमध्ये पूर रेषेनुसार बांधकाम झालेलं आहे. लोकांनी करून बसलेत ते, आणि पूर रेषेमध्ये बांधकाम झाल्यामुळे तिथे पाणी येणारच. म्हणजे काही जरी आपण म्हटलं तर ते बांधकामच चुकीच्या ठिकाणी झालेलं असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी येणार, घरात पाणी जाणार, घरात पाणी घुसणार, हे प्रकार काही नवीन नाहीये. आणि एवढ्या लोकांचं स्थलांतर करणं हा सुद्धा कठीण भाग आहे. कठीण म्हणजे अशक्य. पूर येतो, 2-4 वर्षांना ही परिस्थिती होते आणि आपण पाहिलेलं आहे. आता पुराची तीव्रता कमी करणं आणि पाण्याचा निचरा करणं हा त्यातले 2 विषय आहेत. पुनर्वसन करणं हा फार मोठा विषय आहे. पूर्ण नांदेडच पूर्ण कुठे कुठे प्रॉब्लेम आहे त्या नाल्याच्या बाजूला किंवा नदीच्या बाजूला. हा विषय फार विस्तारित आहे. त्याचं मी आता शासनाने नवीन योजनाकडे ब्ल्यू लाईन जी आहे ती त्याचं रेखांकन करणं आणि कुठे एक्झॅक्टली पुराच्या आजच्या स्थितीला आहे आणि किती घरं धोकादायक आहेत पुरामुळे याचं आयडेंटिफिकेशन पुनश्च एकदा महापालिका निश्चित कर. शासनाची योजना आहे त्यात करतील. दुसरा विषय जो आहे पाण्याचा निचरा हा त्यातला सगळ्यात, आणि पाणी साठतं ताबडतोब ते वाहून नदीमध्ये गेलं पाहिजे. शहरामधलं आपण पाहतो वर्कशॉप असेल आपलं टॉप पॉइंट आहे, वर्कशॉपचं पाणी असं खाली येत तिकडे येत. त्यामुळे आपलं हे पाणी जे आपले नाले आहेत जे रेग्युलर, ते नाले डिसिल्टिंग करणं, त्यातला जो मलबा आहे, घाण आहे, ती कचरा, म्हणून त्याला सांगितलं की पहिल्या 100 दिवसामध्ये सफाई करा. काही ठिकाणी अतिक्रमण आहे, काही ठिकाणी कामं थांबलेलं आहे. थांबलेली कामं सुरू करावी लागतील, अतिक्रमण काढावं लागतील. काही ठिकाणी लोकांनी भिंती बांधलेल्या आहेत, काही ठिकाणी लोक घरं बांधलेली आहेत. तर त्या ठिकाणी पाणी हे निचरा होणं महत्वाचं आहे. मी फिरलोय शहरामध्ये अनेक ठिकाणी. त्यामुळे पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने जे जे करणं आवश्यक आहे ते महापालिका 100 दिवसामध्ये युद्ध पातळीवर नक्की करेल. सर, आपलं 100 दिवस कार्यक्रमाच्या अनुषंगानेच एक सूचना आहे, प्रश्न नाही. महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांची अवस्था जी आहे, इन्फ्रा नाहीये त्यांना अनेक ठिकाणी, त्याच्यामुळे ती दयनीय आहे, लूक नाही आहे. प्रायव्हेट ट्युशनवाला खाजगी शिकवण्या ज्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत किंवा तिथे छोटीशीच जागा आहे पण व्यवस्थित आहे. पण आपली महानगरपालिकेची काही ठिकाणी तर खूप मोठी मोठी मैदानं सुद्धा आहेत, प्रांगण मोठे आहेत. अशाही ठिकाणी आपण त्या शाळांना तशा बकाल अवस्थेत ठेवत असल्यामुळे त्या महानगरपालिकेच्या शाळांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो काही बदलायला तयार नाही. गेल्या अनेक वर्षापासून हा विषय आहे. हा विषय आता येणाऱ्या 100 दिवसाच्या कार्यक्रमात जर घेतला, शाळा सुरू होती, उन्हाळा असतो सर. सूचना चांगली आहे. मी आयुक्तांना जरूर सांगेन की किमान सर्वे तर करून घ्या, कुठल्या कुठल्या फार इमारती या धोकादायक म्हणू किंवा ज्याला फार वाईट अवस्थेमध्ये आहेत, रंग नाहीये, झाडं उगवलेली आहेत, काही अशा गोष्टी घडल्या असतील तर आयुक्त किमान सर्वे तर करून द्या 100 दिवसामध्ये कुठे कुठे शाळेमध्ये विषय आहे आणि काय करायची गरज, बघून काय करायचं सर. आपण हे सूचना चांगली आहे. पाणी करून अहवाल साधा 100चा अहवाल सादर करू. सर, पूर परिस्थिती 19 आणि 20 मध्ये नांदेड वाघळा महानगर शहर पालिका, जसं वाघळ्याचं नाव आहे ते वाघळा आज 40 वर्षापासून ग्रामपंचायत सर्कल इथलं वागणूक आहे. इथलं नवजीनगर असतील, लुंबनगर असतील, तुम्ही महानगरपालिकेला आवाहन केला, 9 पैकी 9 नगरसेवक तिथे आलेले आहेत. नवजननगर असतील,
सुभेदार रामजी आंबेडकर नगर, शाहू नगर, राहुल नगर, वाघाळा, आजही तिथे ड्रेनेज नाही सर, लाईट नाही. अत्यंत दुर्गम भाग असल्यासारखं एक जातीवाद असं तिथल्या लोकांना वाटते सर. एक एकीकडे मी उत्तर नांदेड बघलं तर डी-मार्ट आणि मेट्रो सिटी सारखं वाटते सर, आणि गंगाच्या पलीकडून बघलं तर सर एक जातीवाद वाटते. याच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काय तुम्ही सांगा? असं आहे की नांदेडमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो आपल्याला वाघाळा आणि तरोड्यातला जो भाग आहे ते डीपी प्लॅन आज नाहीये. म्हणजे मध्यंतरीच्या काळात त्याला स्थगित देण्यात आलेली आहे. मी आमदार कल्याणकर तिथे असल्यामुळे आणि दोन्ही आमदार नाही, कारण अधिवेशन चालू असल्यामुळे त्यांना मी बोललो होतो आज, पण ते मुंबई अधिवेशन विधानसभेचं चालू असल्यामुळे ते आज नाहीये. परंतु ते आल्यानंतर हा दोन्ही भाग दोन्ही आमदारांच्या मतदारसंघातला आहे. ते दोघांनाही विनंती करून चर्चेलाही बसणार आहोत. आणि नांदेडचा विकास आराखडा विशेषतः उत्तर नांदेड आणि वाघाळा या दोन्ही भागात डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भामध्ये त्यांची मतं मी समजून घेणार आहे. आणि मग शासनाकडून मिळालेली स्थगिती वेकेट करून, आता बांधकाम परवानगी बहुतेक बंद आहे बरोबर ना तिथल्या त्या भागात टीपी प्लॅन नसल्यामुळे, बरोबर ना? चालू आहे का देतो मंजूर लेआउट बाकी तर मंजूर लेआउट मधल्या परवानग्या देतोय, परंतु नवीन परवानग्या विदाउट लेआउटच्या नवीन काही जमिनी आहेत तिथे लोकांना काही करायचं असं तर परवानगी देऊ शकत नाही, कारण ते विकास आराखडा नाही. त्या विकासाला स्थगिती आहे शासनाची. दोन्ही आमदार महोदयांच्या विश्वासात घेऊन चर्चा करू आणि दोन्ही मतदारसंघात विकास आराखडा झाल्याशिवाय नाल्या कुठे घ्यायचे, रस्ते कुठे घ्यायचे, काय डीपी प्लॅन प्रमाणे कसं करायचं हे सगळं नियोजन करावं लागतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय खरं आहे, परंतु सावत्र वागणूक कधीही आम्ही वागायला दिलेली नाही. इनफॅक्ट मी अगोदर कामं केली होती ती सुद्धा चांगली मार्गी लागली. मी पालकमंत्री असताना सुद्धा त्या भागाला पैसा चांगला दिला होता आणि मध्यंतरी 150 कोटी आणले, त्यातही काही कामं आपण त्या भागात केलेली आहे. त्यामुळे असं काही सावत्र वागणूक त्याला देतो ही म्हणणं चुकीचं आहे. तोही भाग निश्चित. आता नवीन तिथे काय झालं की नवीन डेव्हलपमेंट खूप झालंय, नवीन कॉलनीज झालेल्या आहेत, पाणी याचे प्रॉब्लेम मी गेलो, मला माहिती आहे विषय काय, पण त्याला निधी जास्त लागणार आहे. परंतु त्याला आम्ही दुर्लक्षित कधी केलं नव्हतं आणि याच्यापेक्षा चांगलं लक्ष देऊन त्या भागाला आमच्या कमिटमेंट प्रमाणे कामं करणार आहोत. पण विकास आराखड्यामध्ये जे जे गोष्ट अपेक्षित आहेत ते करण्याकरता त्याला आपल्याला शासनाची मंजुरी घ्यावी लागते. आपण शेवटचे 2 प्रश्न. सर, पूर परिस्थिती माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही संकल्पनाम्यामध्ये सावरकरांचा पुतळा उभारण्याचा संकल्प सोडला होता. योगायोगानं आज त्यांची पुण्यतिथी आहे. तुम्ही अटलजीचा पुतळा उभारताय, पण सावरकरांचा पुतळा कधी उभारणार? हा जाहीरनामा 1 वर्षाचा किंवा 100 दिवसाचा नाहीये. हा जाहीरनामा 5 वर्षाचा जाहीरनामा आहे. अटल बिहारी वाजपेयींचा जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणून त्याला प्राधान्य देऊन देशाचे प्रधानमंत्री राहिलेले आहेत अटल बिहारीजी. आणि जेवढ्या पुतळ्यांचा सावरकरांच्या सहित जेवढ्या पुतळ्यांचा महापुरुषांचा आम्ही उल्लेख केला आहे ते सगळे पुतळे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण केले जातील. सर, पूर परिस्थिती आली की नावघाटचा जो ब्रिज आहे, एक मिनिट सर, थकबाकीदारांना कर सवलत देण्यात येणार आहे का? काय थकबाकीदारांना कर सवलत देण्यात येणार आहे का? आज मी काही सांगू शकत नाही. त्यांच्या खिशात किती आहे बघायला लागलं सर आणि मग ठरवावं लागेल. सर, पूर परिस्थिती आली की नावघाटचा जो ब्रिज आहे अनेक वेळा पाण्याखाली जातो, त्याबद्दल त्याची उंची वाढवण्यासंदर्भात काय आहे का? नावघाटचा पूल होऊन आता फक्त 20 वर्ष झाली त्याचं. ठीक आहे, बघू आता. आज काही सांगत नाही. शहरातला पार्किंगचाही प्रश्न खूप मोठा आहे. एखादी गाडी लावली की पोलीसवाले घेऊन जातात, नाहीतर त्या वाहनधारकाला फाईन लावलं जातं. शहरातला ट्रॅफिकला सुद्धा प्राधान्य आम्ही घेतलेला आहे आणि तोही विषय विचाराधीन आहे. काही गोष्टींना सर्वसंमतीने निर्णय घ्यावे लागतील. दुकानदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सर्वांना विश्वासात घेऊन आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन उपलब्ध जागा कुठे कुठे राहील याच्यावर राहून, पण तो विषय आमच्या विचाराधीन 100% आहे. शेवटचा लास्ट प्रश्न शेवटचा आता सगळेच काम शब्द कसं होऊ शकतो. आपण आज प्रश्न केला होता त्याप्रमाणे माझा शेवटचा प्रश्न एक प्रश्न आहे उपक्रमाच्या संदर्भामध्ये एक प्रश्न आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी क्रीडा संकुलन झालेलं आहे. जसं क्रीडा संकुलन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुलन झालेलं आहे.
मोदी मैदानावर आपला क्रीडा संकुलाचा प्रस्ताव आहे. याचबरोबर फ्लायओव्हरचा जो प्रस्ताव आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, वज्राबाद पर्यंत असा एक प्रस्ताव आहे. तर तो जर आता आपण निधी आणण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे जात आहात, तर राज्याचे दोन महत्वाचे प्रश्न हे असं विषय म्हणतात ते बरोबर आहे. हे सगळे दीर्घकालीन विषय आहेत, ज्यांना वेळ लागणार, पैसे लागणार आहेत. त्यामुळे हे विचार हे जरूर काही गोष्टी आहेत याचं आम्ही आपल्या सगळ्यांची